तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या मनातले काही प्रश्न खतम झाले नव्हते. तर मी डॉक्टर मॅडमला परत एकदा भेटायसाठी आलेलो आहो. तर नमस्कार मॅडम. मी परत एकदा तुमच्यासाठी काही नवीन नवीन प्रश्न घेऊन आलो आहे, जे मला गावातल्या लोकांनी मला सांगितले की तू अजून हे विचारायला पाहिजे, म्हणून त्यासाठी मी इथे आलेलो आहो. तर मॅडम, आपल्या गावामध्ये एकच सभागृह आहे. तर मॅडम, त्याच्यामुळं ॲट ए टाइम जर 2 लग्न राहिले तर जो दुसरं लग्नवाला राहते त्याच्यासाठी जागा राहत नाही, त्याला प्रायव्हेट सभागृह पाहावं लागते, तर त्यांना खूप जास्त महागात पडते. तर मॅडम, त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, हा माझा प्रश्न होता. अगदी बरोबर आहे हा प्रश्न तुझा. आपल्या गावामध्ये तर शहर म्हणायला आहे, पण मोहाड शहरमध्ये तर आतापर्यंत एकही सभागृह होतं नाही. बरोबर. आता तरी 4-5 वर्षापासून हे महात्मा फुले सभागृह झालं आहे, पण ते अत्यंत छोटं आहे. आणि जर पावसाळ्यामध्ये किंवा ॲट ए टाईम दोन्ही कार्यक्रम जर असले तर सर्वसामान्य लोकांनी कार्यक्रम कुठं करा. हम्म. तर खूप छान आहे हा प्रश्न. तर आपण नक्कीच दुसऱ्या सभागृहाची व्यवस्था करू आणि ते सभागृह यापेक्षा खूप मोठं राहीन, भव्य राहीन. असं राहीन की एका वेळेस 2 प्रोग्राम झाले पाहिजे. आणि आपणही या आलेल्या निवडणुकीनंतर जर आम्हाला तुम्ही संधी द्याल तर आम्ही नक्कीच नवीन सभागृहाचं निर्माण करू. हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मॅडम म्हणतात की निवडणूक झाल्याच्या नंतर कदाचित त्या निवडून आल्या तर सगळ्यात पहिले आपल्यासाठी सभागृहाची व्यवस्था करून देईन, जे खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर अजून एक होतं मॅडम, की आज आपण बघितलं जातं की आपल्या गावामध्ये खूप जास्त गार्डन आहे, पण ते गार्डन खरंच खेळण्यालायक आहे का लहान मुलांसाठी? नाही ना. आधी जे सत्तेवर होते त्यांनी मोवाडमध्ये खूप सारे गार्डन करून ठेवले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे गार्डन आहे, पण त्याच्या मेंटेनन्सकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. त्या गार्डनमध्ये काही अकृत्य होतात आणि पावसाळ्यामध्ये खूप गवत वाढते. त्याच्यामुळं सापाचा प्रभाव पण वाढते आणि लोकांना त्यापासून त्रास होतो. त्या गार्डनच्या ऐवजी आधीच्या सत्तेवाल्यांनी जर एखादा प्लेग्राऊंड जर केलं असतं तर ते खूप अधिक चांगलं झालं असतं. बरोबर. गार्डनही पाहिजे, पण आम्ही जेव्हा निवडून येऊ तेव्हा प्रत्येक गार्डनचं मेंटेनन्स राहील. त्यावर एक कर्मचारी आम्ही तैनात ठेवू की जिथे कोणत्याही प्रकारचं अकृत्य झालं नाही पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्यांना एक रोजगारही मिळेल. आणि त्याच्याही व्यतिरिक्त आम्ही एक मोठं प्लेग्राऊंड बनवू. कारण की माझ्याकडे आत्ताच सर्व युवा पिढी आली होती. त्यांनी मला म्हटलं की मॅडम, तुम्ही जर निवडून आल्या तर आम्हाला एक प्लेग्राऊंड करून द्या. मी नक्कीच त्या मुलांकडे पाहील आणि त्याची पण व्यवस्था करेन आणि सगळ्या गार्डनची पुन्हा एकदा नूतनीकरण, साफसफाई आणि मेंटेनन्स ठेवू याची मी सगळ्यांना हमी देते. हे खूप इम्पॉर्टंट होतं, कारण का आपल्यासाठी प्लेग्राऊंड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण का आपल्या गावामध्ये खूपशे मुलं असे असतात जे भरतीची तयारी करत आहे, तर त्याच्यासाठी खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो. तर मॅडम, अजून एक प्रश्न असा होता की आपल्या गावामध्ये खूपशी मुलं अभ्यास करतात, पण त्यांच्याकडे त्यांच्या हक्काची बिल्डिंग आहे का, हा माझा प्रश्न होता मॅडम. अगदी बरोबर आहे. आपल्या इथे एकही आपल्या हक्काची लायब्ररी नाही आहे आणि जी लायब्ररी आम्हाला शाळेकरींनी दिली आहे ती फक्त एकच हॉल आहे आणि तो पण भर मार्केटमध्ये आहे. तिथे सतत लोकांची येणं जाणं वर्दळ राहते, कोलाहलही राहते. अशा परिस्थितीत मुलं अभ्यास नाही करू शकत आणि त्यांचं सगळं लक्ष बाहेर जाते. लायब्ररी ही अशी एक बिल्डिंग आहे, अशी एक बिल्डिंग पाहिजे की तिथं खूप शांतता, सात्विक, सुंदर आणि स्वच्छ वातावरण पाहिजे आणि मुलांना ते थोडं आरामदायकही राहील. आणि जी आमची आताची जी लायब्ररी आहे ती किरायाची आहे, शाळेने दिलेली आहे आणि व्यवस्थित जागेवर नाही आहे. आम्ही पण हाच एक प्रस्ताव घेऊन आम्ही पण पुन्हा येत आहे की आपली हक्काची एक गावाच्या बाहेर लायब्ररी असावी आणि ती पण प्रशस्त आणि मोठी असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि नक्कीच यासाठी पण आम्ही काही ना काही करूच. तर एक लायब्ररीची पण व्यवस्था होणं खूप गरजेचं आहे, कारण का आपल्या इथून एक छोट्या लायब्ररीमध्ये इतकं जास्त प्रमाणात रिझल्ट निघत आहे, तर कदाचित एक आपल्याला प्रॉपर लायब्ररी भेटल्याच्या नंतर अजून खूप जास्त इथून आपल्या गावातून रिझल्ट निघायचे चान्स असते.